300 ग्रामच्या प्लस आपली जी लॉबस्टर होती ती घ्यायला गेले तर कमी कमी 1000 रुपये तुम्हाला खर्च करायला लागतात. कम्पेअर टू 50 रुपयामध्ये ही आपल्याला मॅन्टिस श्रिम्प भेटते. त्याच्यासोबत कंपॅरिझन केलं तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत ना? आपण पण एकदम मस्त मजेत आहोत आणि काल करंजा जेटीवरनं आलोय. आणि तुम्हाला माहिती आहे आपण काल करंजा जेटीवरनं काय काय मासले आणले. ती रावस बघितला तुम्ही, त्याच्यासोबत लॉबस्टर आणि एक मॅन्टिस श्रिम्प. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय दाखवणार आहे, कोणी ओळखलंय काय? थंबनेल आणि टायटल वरनं तर तुम्हाला समजलंच असेल. तर आता आपण जाऊन बघूया आपल्याकडे जी मासली आहे लॉबस्टर आणि मॅन्टिस श्रिम्प त्याच्यामध्ये नक्की काय फरक आहे, त्याचा काय भाव आहे, आणि जर तुम्ही परचेस करताय मार्केटमधनं तर काय डिफरन्स असतो टेस्टमध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आवडतात ना आपले व्हिडिओज तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. दोघांना ओळखणे खूप सोपं आहे कारण दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ही लॉबस्टर आहे ज्याच्यामध्ये बघा मोठ्या मोठ्या शेर असतात ज्याच्याने आपली प्रोटेक्शन करत असते ती, आणि दिसायला पण एकदम भारी आहे. एकदम कलर अलग आहे बघा कशी आहे ती लॉबस्टर. आणि असा असा पकडला तुम्ही तर असं पंचेस देऊन असं असं शेपटी मारून अशी शेपटी मारून ती आपला बचाव करत असते. आणि त्याच्या बाजूलाच आहे मॅन्टिस श्रिम्प. तुम्ही ग्रॉस हॉपर तर बघितलंच असेल ना जमिनीवरती, तशाच प्रकारचा शेप आहे हा बघा. ही लॉबस्टर आणि हा मॅन्टिस श्रिम्प. आणि मागच्या बाजूला तिला असे पाय असतात ज्याच्याने ती स्विमिंग करत असते. आणि लॉबस्टर मध्ये पण थोडेफार तुम्हाला बघायला मिळतात, पण लॉबस्टर मोस्टली अशी क्रॉलिंग करत असते, वॉक करत असते जमिनीवर किंवा खरपामध्ये जिथे ती बसलेली असते तिकडे. शिकार करण्यामध्ये मॅन्टिस श्रिम्प खूप पुढे आहे, चांगल्या प्रकारे ती शिकार करत असते. आणि ही मॅन्टिस श्रिम्प समोर एकदम ओके आहे, थोडाफार शिकार करत असते. आणि लॉबस्टर वरती फक्त इथेच काटे आहेत आणि मॅन्टिस श्रिम्प वरती पूर्ण काटेच आहेत शेल वरती बघायला गेलं तर. आणि ही फक्त मान्सून जेव्हा जवळ येतो ना तेव्हा ही मॅन्टिस श्रिम्प भेटत असते आपल्याला, आणि लॉबस्टर 12ही महिने भेटत असते. तर बघायला गेलो रेट्स मध्ये आणि लॉबस्टर खरेदी करायला गेले तुम्ही तर ऑलमोस्ट 1000च्या वरतीचा रेट आहे. म्हणजे ही 300 ग्राम प्लस आहे. 300 ग्राम प्लस खूप महाग मिळते. आणि ही जर लॉबस्टर 250 ग्राम मध्ये असती तर तुम्हाला थोडीफार स्वस्त मिळते. पण मॅन्टिस श्रिम्प ही जी मासली आहे ती 100 रुपयामध्ये 1 किंवा 2 पण भेटत असतात. हेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. जी 1000ची जी तुम्ही लॉबस्टर आणताय मार्केटमधनं त्याच्या भावामध्ये आणि ही स्वस्तात भेटणारी जी मॅन्टिस श्रिम्प आहे त्याच्या भावामध्ये काय फरक आहे. हॅलो, तर उमा मॅडम पण आलेल्या आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग झालं, गुड आफ्टरनून झालं. काय चालू आहे? काय नाही, आपल्या लॉबस्टर आणि मॅन्टिस श्रिम्प मधला फरक दाखवत होतो. तर समोरचा भाग दाखवायचा बाकी राहिला. हे बघा, ह्याचे डोळे समोर आहेत आणि ह्याचे डोळे थोडे मागे आहेत. आणि शेपटी मध्ये बघा कसे आहेत ना काटे. आणि या लॉबस्टर मध्ये एकदम प्लेन शेपटी आहे. एवढं मोठा ते प्रोटेक्शन आर्म आहे त्याचा. दोन नाहीये, दोन असतात, एक कापलाय. डेंटिस्ट कडे जाणार होता त्याच्या आधीच आपण त्याला पकडून आणलंय बघा. आपण मारायला पण युज करू शकतात घरी. तर काय काय करणार आहे आज? काय करायचंय? मॅन्टिस आणि श्रिम्पचा काय दाखवणार आहे? मॅन्टिस आणि श्रिम्प. हे मॅन्टिस आणि हे श्रिम्प आहे काय? नाही, हे मॅन्टिस आणि हे लॉबस्टर आहे. त्या दोघांचं काय रेसिपी दाखवणार आहेस? हे दोघांचं पण सेमच रेसिपी असते. म्हणजे जे कालवण असतात आपण करतात ना ते दोघांचं पण सेमच असते, एकच पद्धत असते. तू फक्त ते कालवण टेस्ट करून दोघांमध्ये काय फरक आहे ते दाखव. हा, एक्झॅक्टली. म्हणजे आपली मंडळी जाऊन खूप जास्त महाग आपली लॉबस्टर घेत असते, तर त्यांना सांगायचा प्रयत्न करूया की मॅन्टिस श्रिम्प पण तुम्ही घेताय तर त्याचा भाव कसा आहे, त्याचा रस्सा कसा लागतो, टेस्ट कशी आहे, लॉबस्टर सोबत कम्पेअर करूया. ओके, तरी पूर्ण करायचंय? हा, पूर्ण. मग साफ नाही केलं तू एवढं पर्यंत? साफ काय, तुकडे तुकडेच करायचे आणि रश्श्यामध्ये घालायचे. याच्या प्रोटेक्शन नाही काढायचंय? प्रोटेक्शन सर्व काढू, पण ते समजणार कसं, म्हणून ते प्रोटेक्शन ठेवून आपण हे करूया. मग क्लीन नाही करायचंय? प्रॉन्स जास्त क्लीन नाही करायचंय, थोडे तुकडे पाडूया आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. चालेल, मी इंग्रेडियंट्स रेडी करते. हा, तू इंग्रेडियंट्स रेडी कर, मी यांना कटिंग करून देतो.
चला तर मंडळी, आपली लॉबस्टर आणि मॅन्टिस श्रिम्प कापून झालेली आहे. लॉबस्टरच्या डोक्यामध्ये बाव होता, तो पण बऱ्यापैकी काढून दिलेला आहे. याला पण टाकूया काय, याचे हे कट करून? नको, कापलंय त्याच्या आतमधला, अंडी पण काढल्या, अंडी पण काढलंय आणि बाव पण काढलाय. तर मॅन्टिस श्रिम्प तुम्ही घेताय तर नक्की मार्केटमधनच कापून घेऊन या, कारण त्याचे शेलवरचे जे काटे आहेत ते लागतात ना उमा. आपल्याला दाखवायचंय म्हणून आपण घेऊन आलोय. पण हे बघा, लॉबस्टर आणि मॅन्टिस श्रिम्प दोन्ही कापून झालेले आहेत. आता कालवणामध्ये गेली तरी ओळखता येईल ना आपल्याला, श्रिम्प आणि शेल मधून ओळखता येईल. शेल मधून याचे शेल असं दिसते आणि याचे शेल असं दिसते. तर आता साहित्य काय काय रेडी केले तुम्हाने आणि कशा प्रकारची रेसिपी बनवते ते बघूया. एकदम साधी सुधी रेसिपी आहे आणि साहित्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे काय काय घेतलेलं. कोथिंबीर आहे, मिरची आहे, आलं आहे, लसूण आहे, ओला खोबरा किंवा सुका नारळ तुम्ही घेऊ शकता, आणि हे आहे कांदा. कांद्याला आपल्याला भुजायचं आहे. आणि टोमॅटोच्या ऐवजी मी घेतलेला आहे चिंच. काय घेतलेलं आहे? चिंच. तर आता कांदा भाजून घेऊया ना, कांदा भाजून घेऊया. तर वाटण रेडी झालेलं आहे. आता आपण या वाटणाला शिजवून आंबाट करून घेऊया ना. येस. जसं आपण बाकी सर्व माशांचा आंबाट बनवतो तसाच आंबाट बनवून घेऊया मातीच्या भांड्यामध्ये. एक दोन प्रकार इकडे तिकडे असते, सर्व काय एकच आहे कालवण. मोठी मासली असल्यावर आपण लसणात बनवतो ना. मोठी मासली असल्यावर फक्त लसूण आणि अद्रक, म्हणजे बिना खोबऱ्याचं वाटण करतात. तर वाटण शिजलंय आणि आता काय, हल्दी ना. हल्दी आणि आपला अस्सल आगरी कोळी मसाला. तुम्हाला माहिती आहे 10 दिवसामध्ये संपत असतो आपला मसाला. आता आम्ही नेपाळ ट्रिपला गेलो म्हणून आता फक्त 4-5 किलो उरलाय. आणि आपल्या नेपाळ ट्रिपच्या सर्व रेसिपीज पण आपल्या आगरी कोळी मसाल्यामध्ये झाला होता. आणि त्या नेपाळ ट्रिप वाल्यांनी किती आपल्याला ऑर्डर दिलं? खूप जणांनी आपल्याला ऑर्डर दिलं. बहुतेक जणांनी आपला नंबर शेअर केला, घेतलाय आणि बहुतेक जण मागवणार आहेत. पण तुम्ही बघताय पूर्ण घर आपला मसाल्यांनी भरलेला होता, तो खाली झालेला आहे. आता नवीन मसाल्याचा स्टॉक पण मागवलेला आहे, ते पण आता बनणार आहे. तर तुम्हाला मागवायची इच्छा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आगरी कोळी मसाला, प्रॉन्स पिक्कल, टुना फिश पिक्कल आणि मुशी फिश पिक्कल आणि मँगो आणि आवलाचा पण तुम्ही मागवू शकता. तर आता झणझणीत होणार आहे आपला कालवण. तर पाणी पण टाकूया, गरम पाणी टाकूया. एक उकाला घेऊया आणि नंतर आपण चिंचेचं पाणी टाकूया. अच्छा, चिंचेच्या पाण्यामध्ये बनणार आहे. चिंच कोणी दिलेलं माहिती तुला? गणेश दादाची आईने दिलं होतं आपल्याला चिंच. खूप सुंदर चिंच एकदम आहे. तीच टाकून आता आपण आंबाट बनवूया मातीच्या भांड्यामध्ये. मातीच्या भांड्यामध्ये. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला रेसिपी मॅन्टिस श्रिम्प आणि आपल्या लॉबस्टर माशाची? नक्की कमेंट करा. तर मस्त दोन्ही मासे एकत्र आपण आंबाट करून घेतलंय. आणि आता मॅन्टिस श्रिम्पचा बाव काढूया आपण. पण हे बघा, एवढी मोठी कवटी होती आणि बाव बघा किती निघालाय. थोडासाच बाव निघालाय ना उमा. ही बघा, ही पण खूप मोठी आहे. याच्यामधनं किती बाव निघतंय ते पण बघूया. खेकडासारखं खायला खूप त्रास आहे. त्रास म्हणजे हे कवटीवाले आहेत ना मासे, त्रास तर होणारच थोडा, पण चव अप्रतिम असते. कम्पेअर टू लॉबस्टर बावाची मात्रा खूप कमी आहे. लॉबस्टर मध्ये बघूया आता किती बाव निघते. तर बापरे, क्वांटिटी बघा, डायरेक्ट बावाचा ओंडा निघालाय. पण मीठ जो फ्लेश आहे लॉबस्टरचा तो एकदम कडक आहे. आणि मॅन्टिस श्रिम्पचा बघा एकदम फुसफुशीत आहे. मॅन्टिस श्रिम्प भरपूर कमी जणांनी खाल्ले, पण चव एक नंबर आहे. मस्त झालंय कालवण उमा. आणि मॅन्टिस श्रिम्प पण मस्त लागते त्याच्यामध्ये. आणि लॉबस्टर बघूया. लॉबस्टरची टेस्ट थोडी वेगळी आहे, म्हणजे एकदम भारी आहे. पण मॅन्टिस श्रिम्पची अजून एक तुकडी आण ना. मॅन्टिस श्रिम्पचा बाव जो आहे
तो जरा खल्लाय ना, हम्म. ह्याच्यामध्ये पडलाय, पण त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी बाव निघतंय. पण जास्त बाव आपल्याला लॉबस्टर मध्ये बघायला भेटतंय. हे बघा आता दुसऱ्या तुकडीमधनं किती बाव निघालाय, है ना. टेस्ट कुठला चांगला आहे? टेस्ट बघायला गेलं तर लॉबस्टर एक नंबर आहे. हा, पण जो लॉबस्टरचा भाव आहे हजारो मध्ये, जी 300 ग्रामच्या प्लस आपली जी लॉबस्टर होती ती घ्यायला गेले तर कमी कमी 1000 रुपये तुम्हाला खर्च करायला लागतात. पण कम्पेअर टू 50 रुपयामध्ये ही आपल्याला 50 ते 80 रुपयामध्ये आपल्याला ही मॅन्टिस श्रिम्प भेटते. त्याच्यासोबत कम्पॅरिझन केलं तर म्हणजे बऱ्यापैकी आहे, मस्त आहे. लॉबस्टर तर एक्सपोर्ट क्वालिटीची असल्यामुळे तिला महाग दिली जाते, पण मॅन्टिस श्रिम्प कमी लोकांना माहिती आहे म्हणून ती जास्त डिमांड मध्ये नाही आणि कमी लोक खातात म्हणून तिचा भाव कमी आहे. पण टेस्ट एक नंबर आहे. तुम्ही ट्राय करू शकता मार्केटमध्ये जाऊन मॅन्टिस श्रिम्प, आवडेल तुम्हाला. म्हणजे लॉबस्टरला एवढे आपण पैसे खर्च करतो तर एकदा तुम्हाला ट्राय करणे आहेच ना. 50-100 रुपयामध्ये कोणी पण घेऊन येऊ शकते आणि लॉबस्टर सारखीच रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा मंडळी, मॅन्टिस श्रिम्प आवडेल तुम्हाला. पण लॉबस्टर त्याच्या जागी आहे, त्याची क्वालिटी आणि त्याचा भाव काहीतरी अलगच आहे. पण ही जर न खलता बनवली तुम्ही आमटामध्ये तर अजून भारी लागेल तुम्हाला. तर तुम्ही कम्पॅरिझन बघू शकता. पण भाव जास्त लॉबस्टर मध्ये आहे आणि टेस्ट पण लॉबस्टरची चांगली आहे आणि मॅन्टिस श्रिम्पची पण काही बॅड चव नाही, एकदम भारी आहे, ती पण आवडली मला. तर नक्की ट्राय करा. मी तर म्हणेन मार्केटमध्ये जाताय तर तुम्हाला आवडेल, मॅन्टिस श्रिम्प आवडेल. काहीतरी अलगच आहे, असा गोड गोड असा आवडेल. ही चव पण तुम्हाला आवडेल. जर क्रे फिश खायचे शौकीन असेल ना तुम्हाला तर नक्की ट्राय करा. तर आज प्रयत्न होता मॅन्टिस श्रिम्प आणि लॉबस्टर मध्ये काय फरक आहे, माशांमध्ये कशी कालवण आहे, कसा कालवण बनते, कसा मीठ लागतो, कशी चव लागते, काय त्याचा मार्केटमध्ये भाव आहे, कशी एक्सपोर्ट क्वालिटी, कुठला मासा जास्ती खाल्ला जातो, हे सर्व दाखवण्याचा आणि रेसिपी पण दाखवली उमानी सोबत. तर उमा तुला पण धन्यवाद. तर व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच माशांचे आणि अलग अलग व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून.